धाराशिव जिल्ह्यातील आठी नगर परिषदेसाठी मतदान सुरू झाले असून सकाळी 10पर्यंत मतदानाची टक्केवारी सर्वाधिक ही परांडा शहरात होती, तर सर्वात कमी मतदान हे धाराशिव येथे झालेलं आहे. नमस्कार, मी गणेश तुकाराम शिंदे आज एका महत्त्वाच्या बातमीसाठी आत्ता आपल्यासमोर बोलत आहे. राज्यातील 246 नगर परिषदेच्या निवडणुकासाठी आज मतदान सुरू आहे आणि या नगर परिषदेचा त्याच्यात मतदान आहे त्याची मतमोजणी निवडणूक आयोगाच्या पूर्वीच्या कार्यक्रमानुसार उद्या होणार होती. मात्र या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि तिच्यावर काल थोडी सुनावणी झाली आणि आज त्यावर नागपूर उच्च न्यायालय खंडपीठानं महत्त्वपूर्ण असा निर्णय दिला असून सर्व नगर परिषदांची मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजीच होईल असे करावी असे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत आणि तसंच आता कार्यक्रम होईल असं दिसतंय. राज्यातील जवळपास 25 नगर परिषदातील अनेक प्रभागात तिथं उमेदवारांचे आक्षेप त्याच्यावर न्यायालयाकडून उशिरा निकाल आल्यामुळं तिथील निवडणुका स्थगित करून त्या निवडणुकीसाठी वेगळा कार्यक्रम निवडणूक आयोगानं शनिवारी रात्री उशिरा जाहीर केलेला आहे आणि त्यानुसार 20 डिसेंबरला त्या प्रभागात मतदान होणार असून त्यामुळं आता सर्वच नगर परिषदातील सर्वच प्रभागाची मतमोजणी आणि निकाल हे 21 डिसेंबरला होणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव नगर परिषदेमधील 3 प्रभागातील भाग आणि उमरगा नगर परिषदेतील 3 प्रभागातील भाग यासाठी 20 डिसेंबरला मतदान होणार असून ते मतदान पूर्ण झाल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील आठी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकाची साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी 21 डिसेंबरला होईल आणि त्या दिवशी निकाल जाहीर होतील असं कळतं आहे. आता इथंच थांबतोय. तुम्ही आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा.